जुन्नर तालुक्यातील मंगरुळ गावच्या संजय मनसुख या शेतकऱ्याने 10 गुंठ्यात लागवड केलेल्या कलर कॅप्सिकम पिकातून 2 लाख रुपयांचं उत्पादन काढलंय। कलर कॅप्सिकम हे 10 महिन्याचं पीक असून 70 दिवसात पीक विक्रीसाठी तयार होतं। त्यांना लागवड केलेल्या कॅप्सिकम मध्ये आतापर्यंत 75,000 रुपये खर्च झाला होता, तर यावरती त्यांना सुमारे 2 लाख रुपये उत्पादन मिळाले। अत्याधुनिक पद्धतीने ठिबक सिंचन, पॉलीहाऊस, सेंद्रिय खतांच्या माध्यमातून त्यांनी 10 गुंठ्यांच्या क्षेत्रामध्ये कॅप्सिकमची लागवड केली होती। मनसुख यांनी 1 एकर क्षेत्रामध्ये जेवढे उत्पादन निघते तेवढे उत्पादन त्यांनी 10 गुंठ्यात काढलंय। नाशिक व पुणे या ठिकाणचे व्यापारी जागेवर येऊन 80 रुपये प्रति किलो दराने कलर कॅप्सिकमची खरेदी करतात। पाहुयात कशा पद्धतीने मनसुख यांनी पीक घेतलंय। या शेतकऱ्याशी संवाद साधलाय आमचे विभागीय संपादक रामदास सांगळे यांनी। हे जे क्षेत्र आहे पॉली हाऊसचं, यामध्ये एकूण किती लागवड आहे याच्यामध्ये? याच्यात साधारण 2700 ते 2800 रुपये बसतात कलर कॅप्सिकम। किती जागा आहे एकूण याच्यामध्ये? हे 10 गुंठे जागा आहे वापरासाठी। 10 गुंठ्यामध्ये तुम्हाला किती खर्च आला पिकासाठी? पिकासाठी साधारण 70-75 हजार रुपये खर्च आला आहे आतापर्यंत। कसं उत्पादन येते, काय परिस्थिती आहे? नाही, उत्पादन चांगलं आहे। ह्या वर्षी थोडा थ्रिप्स आणि कोळीचा अटॅक जास्त आहे, त्याच्यामुळे थोडं कंट्रोल करायला अवघड गेलं यावर्षी। बाकी ठीक आहे सगळं। उत्पादन हार्वेस्टिंगला वगैरे थोडा प्रॉब्लेम आला मध्ये 2 नंबरचा फ्लॅशला, पण काय नाही, अडचण नाही। आता 3रा फ्लॅश चालू होते। अंदाजे यामध्ये की एकूण किती तुम्हाला फायदा होईल किंवा किती नफा निघेल तुमचा खर्च जाऊन? 3रा फ्लॅश जर सगळा सक्सेस झाला तर साधारण 2-1 लाखाचं उत्पादन निघू शकतं। म्हणजे हे जे तुम्ही घेतलं हे शेतकऱ्यांना घेण्यायोग्य आहे का इतर शेतकऱ्यांना, किंवा उत्पादन खर्च निघतोय का, किंवा काय फायदा होईल याच्यामध्ये? 10 गुंठ्यामध्ये तुम्हाला कसं यामध्ये वाटतंय? नाही, 1 एकरमध्ये शेतकरी जेवढं काम करतो ना, कष्ट करतो ना, तर हे 10 गुंठ्यामध्ये 10 गुंठ्यात कष्ट करून तेवढं एक एकरचं उत्पन्न घेऊ शकतो। अधिक उत्पादन शेतकऱ्यांना घेण्यासाठी एक शेतकऱ्यांना काय आवाहन कराल, किंवा शेतकऱ्यांना कोणती माहिती सांगाल तुम्ही असं वेगळी? नवीन तंत्रज्ञान अवेलेबल करणं किंवा त्याच्या आत्मसात करणं ही काळाची गरज आहे। शेतकऱ्यांनी किती कष्ट केलं तर आता तरकारीचं वगैरे जर बघितलं ओपन शेतीतलं, तर लोकांनी खर्च करून माल टाकून देण्याची वेळ आलेली होती। कारण वातावरण आणि क्लायमेटच्या हिशोबाने जर विचार केला तर पॉली हाऊस तसं योग्य नियंत्रणासाठी करू शकतो।